ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, योग्य नियोजनाने केलेली रोपवाटिका हा फक्त व्यवसाय नसून तर शेतकऱ्यांसाठी नेहमीसाठी नफा मिळवून देणारा एक मार्ग ठरू शकतो. आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे फळबाग रोपवाटिकेतून समृद्धी. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र साकोली, जिल्हा भंडारा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या कांचन तायडे मॅडम यांना. मॅडम, तुमचं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मॅडम, रोपवाटिका म्हणजे नेमकं काय? रोपवाटिका म्हणजे जिथे रोपांची आणि कलमांची संगोपन केले जाते, अशा जागेला आपण रोपवाटिका असे म्हणू शकतो. भारतामध्ये रोपवाटिका फार पूर्वीपासून केले जाते आणि जातिवंत रोपाची आणि कलमांची बियाण्याची उन्नती आणि त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन आणि संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून केले जाते, त्याला रोपवाटिका असे म्हणतात. आज आपण बघत आहोत की फळझाडांच्या व्यवसायाला मागणी वाढत आहे, त्यामुळे त्यांच्या कलमांचीही मागणी वाढत आहे. परंतु त्या प्रमाणात कलमांची अभिवृद्धी होत नाही. परिणामी कलमा आणि रोपांची काय होते की निकृष्ट दर्जाची रोपं अवेलेबल होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट निर्माण होते. त्यासाठी रोपवाटिकेच्या संख्येमध्ये वाढ होणे आणि त्याचे गुणवत्तेचे रोप निर्मिती करणे ही आज काळाची गरज झालेली आहे. नक्कीच. पण रोपवाटिकेची सुरुवात कशी करावी? आता जर शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणी करायची असेल तर त्याला सर्वप्रथम शासनाची परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेतल्यानंतरच त्याला रोपवाटिकेला सुरुवात करावी लागेल. त्यामध्ये समजा आता त्याला रोपवाटिका करायची आहे तर त्याला सर्वप्रथम याचा विचार करावा लागेल की त्या भागामध्ये कोणत्या फळझाडांची लागवड केलेली आहे, तर त्याच रोपवाटिका त्या भागामध्ये केल्या पाहिजे. म्हणजे काय होईल की कलमीकरण जे अभिवृद्धी असते ते करणे सोयीचे होतील. शिवाय लागवडीचे अंतर कमी करणे आणि बागेचे फळधारणा लवकर कशी येणार, या जर गोष्टी साध्य झाल्या तर शेतकऱ्याचे उत्पन्न हे नक्कीच वाढणार. आणि जसे आता रोजगार हमी योजना म्हणा किंवा फळबाग लागवड योजना, याच्यामुळे काय झाले की रोपवाटिका कलमांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर त्यामुळे जर आपण फळबाग जर व्यवसाय चालू केला तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. पण रोपवाटिका ही शेतीपूरक जोड व्यवसाय कसा ठरू शकतो? आता बघा, प्रत्येक शेतकरी असो किंवा नोकरदार, प्रत्येकाला वाटते की आपला जोडधंदा असला पाहिजे. तर आता जसं मी सांगितल्याप्रमाणे फळांची मागणी ही वाढत आहे. विविध निरनिराळ्या प्रकारचे नवीन फळझाडे हे लागवडीसाठी येत आहे. त्यामुळे आणि शिवाय शेतीमध्ये वाढत चाललेल्या अडचणी, वातावरणातील बदल आणि नैसर्गिक हालचाली याच्यामुळे काय होत आहे, उत्पन्नात वाढ कशी करता येईल हा पर्याय आपल्यासमोर आलेला आहे. आणि त्याच्यासाठी जर आपण रोपवाटिका व्यवसाय जर सुरू केला, हा अगदी उत्तम पर्याय आपल्यासमोर येतो. पूर्वी शेतकरी काय करत होते की बियाण्यापासून रोपे तयार करत होते. याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा वेळ, मेहनत आणि वेळ जात होता. त्यामुळे आणि शिवाय रोपवाटिकेची त्यांना अपुरी माहिती होती, तंत्रज्ञानाचा अभाव होता, त्यामुळे भरपूर त्यांचे नुकसान होत होते. आता तसे नाही, भरपूर तंत्रज्ञान अवगत झालेले आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचाही निर्यातीचा आपण हे केलेलं आहे. त्याच्यामुळे फळबाग रोपवाटिका आता करणे योग्य आहे. जसं मी मागे सांगितल्याप्रमाणे जशा योजना आहे, फळबाग लागवड योजना, नंतर वृक्ष लागवड योजना,
शिवाय आता फळबाग ही डोंगर उताळ भाग असो किंवा क्षारयुक्त जमीन असो किंवा कोरडवाहू प्रत्येक ठिकाणी फळबागाची लागवड होत आहे. तर त्यामुळे काय होईल की भविष्यामध्ये शेतकरी आणि त्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं की कलमांची मागणी आणि आपण पुरवठा किती करत आहे यामध्ये बरंच अंतर आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर रोपवाटिका व्यवसाय सुरू करायचा आहे तर चांगली संधी शेतकऱ्यांकडे आहे. पण याच उत्तरात मी अजून एक प्रश्न ॲड करते. रोपवाटिकेचा उद्योग, त्याच्यानंतर त्याची काय गरज आहे आणि त्याच्यातनं काय संधी आहेत याविषयी तुम्ही काय सांगा? रोपवाटिका म्हणजे आपल्या याची रोपांची अभिवृद्धी केली जाते आणि त्याचे संगोपन केले जाते, त्यालाच आपण रोपवाटिका म्हणतो. बरोबर आहे. नंतर बियाणापासून चांगल्या झाडाच्या बियाणापासून रोपे तयार करतात. हे निसर्गानं आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु बियाणापासून रोपे तयार करणे हे माणसाने अवगत केले. परंतु ते करत असताना त्याच्या अशा लक्षात आलं की आपण बियाणापासून रोपे तयार करत आहे, परंतु त्याच्या तयार झालेले जे रोप आहे त्याचे गुणधर्म आणि एकसारखी वाढ होत नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर ते लक्षात घेता आता रोपवाटिका ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे काळाची गरज झालेली आहे. पण मग रोपवाटिकेचं महत्त्व काय? जसं आता रोपवाटिका तुम्हाला उभारणी करायची आहे तर त्याचे महत्त्व माहीत असणे गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे रोपवाटिकेमध्ये रोग आणि किडीमुक्त रोपे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतात. शिवाय अभिवृद्ध केलेले कलम व रोपे हे तुम्हाला अवेलेबल होतात. नंतर आता रोपवाटिकेमध्ये भरपूर असे कामे असतात, त्यामुळे कुशल अकुशल प्रत्येक मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. आणि रोपवाटिका ही कमी जागेमध्ये असते. कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त रोपं तयार करतो, त्याच्यामध्ये नफा मिळतो. शिवाय त्याच्यामध्ये तयार होणारे फळे व रोपे हे विक्री कमी कालावधीत विकू जाऊन उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांच्या भर पडते. हा पण त्याचा फायदा आहे. शिवाय मी सांगितल्याप्रमाणे रोजगार निर्मिती पण होते. आणि जसं हंगामाच्या व्यतिरिक्त आता हे तर झालं कलम आणि रोपे, जेव्हा तुम्ही कोणतंही पीक त्याच्यामध्ये लावता तेव्हा हंगामा व्यतिरिक्त पण बाजारातनी फळभाज्या व भाजीपाला उपलब्ध होतो. आणि हंगामाच्या व्यतिरिक्त कलमा आणि रोपे शेतकऱ्याला जर उपलब्ध झाले तर शेतकरी त्याच्या सोयीनुसार लागवड करू शकतो. त्याच्यामुळे त्याचा पण शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. पण मग रोपवाटिकेची निवड कशी करावी? आता रोपवाटिकाची निवड करताना सर्वप्रथम आपण रोपे हे शासकीय नर्सरी किंवा कृषी विभाग आणि खाजगी रोपवाटिकेतूनच रोपे आपण विकत घेतली पाहिजे. नंतर लायसन ज्या नर्सरीला असते तशा नर्सरीमधून जर आपण रोपे घेतले तर ती खात्रीची असतात. शिवाय जो म्हणजे कलम खरेदी करताना बरेच शेतकरी जी हे असते मागणी असते की जास्त वर्षाचे किंवा मोठी कलम जर घेतली तर फळदारणा लवकर होईल, परंतु ती चुकीची आहे. रोपवाटिकेमधून तुम्ही रोपे हे 1 वर्षाची घेतली पाहिजेत. त्याचे साधारणतः मीडियम साईजची जाडी असली पाहिजे आणि 60 ते 45 सेंटीमीटर उंचीचे ते झाड असले पाहिजे. त्याच्यापेक्षा उंच झाड निवडले तर ते फळबाग लागवडीसाठी योग्य नसते. तर हे शेतकऱ्यांना लक्षात ठेवा की जास्त उंचीचे झाड न घेता आणि जास्त वर्षाचे झाड न घेता 1 वर्षाचे झाड असतानाच त्याची खरेदी केली पाहिजे. तेच आपल्या याच्यासाठी योग्य असते. रोपवाटिका सुरू करत असताना कुठल्या बाबींवर जास्त लक्ष दिलं पाहिजे? साधारणतः फळबाग लागवड करायची आहे तर ती कोणत्या प्रकारची फळबाग लागवड करायची आहे, नंतर आपण ती किती कालावधीसाठी फळबाग करणार आहोत, त्या फळबागमध्ये कोणत्या प्रकारचे रोपे आणि कलमे तयार करायची आहे, किती मजुरांची आपल्याला आवश्यकता पडेल, त्यामध्ये आपण खुंट कलम असते, खुंट रोपे कुठे तयार करायची त्याच्यासाठी जागा अवेलेबल आहे का, नंतर पाण्याची उपलब्धता आहे का, नंतर त्या रोपवाटिकेच्या बाजूने हवा खेळती राहत आहे का, या सगळ्या गोष्टीची त्याच्यामध्ये आवश्यकता असते. ह्या जर बाबी आपण बघितला तर चांगल्या प्रकारची रोपवाटिका हे उभारू शकता आपण. पण मग रोपवाटिकेत मातृवृक्षाचं काय महत्त्व असतं? रोपवाटिकेत मातृवृक्षाचे सर्वात मोठे महत्त्वाचा पाया आहे. म्हणजे रोपांपासून अभिवृद्धी केली जाते त्याला आपण रोपवाटिका असं म्हणतो. मग ती मातृवृक्ष कशी असली पाहिजे? मातृवृक्ष हे तुमच्या जसं रोपवाटिकाची तुम्हाला उभारणी करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला मातृवृक्षाची लागवड करावी लागते आणि ती मातृवृक्षाची माहिती तुम्हाला
असली पाहिजे. म्हणजे ते मातृवृक्ष कोणत्या जातीचे आहे, कशी आहे, कोणत्या प्रकारची मातृवृक्ष आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. म्हणजे जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की रोपवाटिका तुम्हाला सुरू करायची आहे तर तुम्हाला शासनाची परवानगी घ्यावी लागते. मग शासनाची परवानगी घेताना लायसन काढताना तुम्हाला त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे की तुमची मातृवृक्ष कोणत्या प्रकारचे आहे, कोणत्या कोणत्या जातीचे आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण त्या मातृवृक्षाचा इतिहास त्या शेतकऱ्याला माहीत असले पाहिजे जो रोपवाटिका उभारणार आहे. नक्कीच आपण याविषयी पुन्हा चर्चा करूया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, तुम्ही मातृवृक्षाचं काय महत्त्व आहे ते सांगत होता, त्याविषयी अजून आम्हाला थोडं माहिती द्या ना. मी सांगितल्याप्रमाणे की मातृवृक्ष हे कसे निवडायचे. आता मातृवृक्ष म्हणून लागवड आपण भरपूर झाडांची लागवड केलेली असते. मग प्रत्येक झाड हे मातृवृक्ष म्हणून न निवडता ते झाड निरोगी, रोग आणि किडीचे मुक्त असावे अशा मातृवृक्षाची निवड करावी आणि त्यांचे चांगले संगोपन करावे. त्या झाडांना चांगली फळधारणा होत आहे का, कीड रोगीचा प्रादुर्भाव नाही आहे का, या सर्व गोष्टीचा विचार करून मातृवृक्षाची निवड करावी आणि त्याचे संगोपन करावे. म्हणजे जेणेकरून मातृवृक्षापासून तयार केलेले कलमे पुढच्या पिढीमध्ये चांगली तयार झाली पाहिजे, त्याला फळधारणा चांगली झाली पाहिजे आणि मार्केटला सुद्धा पण भाव चांगला मिळाला पाहिजे. या उद्देशानं मातृवृक्ष हे तितकेच निवडणं महत्त्वाचे आहे. नक्कीच. पण मग कलम किंवा रोप याची जर निवड करायची असेल तर त्याच्यासाठी काय लक्ष द्यावं? आता फळबाग लागवड करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कलम आणि कलमाची व रोपाची निवड हा हो. आता फळबाग जर यशस्वी करायचं असेल तर त्यात सर्वात महत्त्वाचा मुख्य पॉईंट येतो तो म्हणजे रोपवाटिका. ते कसे की जर तुम्ही कलमे व रोपे समजा रोगमुक्त निवडली तर तुमच्या उत्पन्नात नक्कीच भर येणार. समजा जर कलम ही चांगली टणक असली पाहिजे, तुम्ही निवडताना ती नाजूक नसली पाहिजे. नंतर मी सांगितल्याप्रमाणे ती 1 वर्षाची असायला हवी, जास्त वर्षाची कलम निवडायला नको, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते. तर कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की जास्तीच्या वर्षाची जर आपण कलम निवडली तर त्यांना फळधारणा होणार आणि आपल्याला लवकर उत्पन्न मिळणार. परंतु आपली ही फळबाग ही जास्त वर्ष राहणारी असते, त्याच्यामुळे ती बाग जास्ती वर्ष टिकवण्यासाठी ह्या बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्यात सर्वप्रथम येते की कलमांची निवड कशी करावी. आणि कलमाची निवड करताना मी सांगितल्याप्रमाणे शासकीय नर्सरीमधून रोपवाटिके ही जास्त वर्ष राहणारी फळबाग हे जास्त वर्ष राहणारं पीक आहे, त्यामुळे कलमाची निवड हे शासकीय नर्सरीतून करावी. कारण की तिथे खात्री त्यांना परवाने लायसन मिळाले असते, त्यामुळे आपल्याला शुअर असते की ते कोणत्या जातीचे कलमा आपल्याला पुरवत आहे. आणि त्यांना एक लिमिटेशन असते की तुम्ही 1 वर्षाच्या वर तुम्ही ह्या कलमाची विक्री करू शकत नाही. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करायची असेल तर शासनाच्या नर्सरीकडूनच कलमांची व रोपांची आपण खरेदी करावी आणि त्याची लागवड करावी शेतामध्ये. मॅडम, पण मग रोपवाटिकेचं जर आधुनिकीकरण करायचं असेल मग त्यासाठी काय करायला हवं? आता रोपवाटिकेच्या आधुनिकीकरणासाठी शासनाचे काही अनुदान आहे. जसं भाऊसाहेब पुणकर योजना, यामध्ये 90 ते 100% अनुदान आहे रोपवाटिकेसाठी. त्यामध्ये जर 1 हेक्टरवर रोपवाटिका उभारायची असेल तर जवळजवळ 15 लाख खर्च हा येतो. आणि या अनुदानामधून जास्तीत जास्त साधारणतः आपल्याला 7.5 लाख दरम्यान प्रति रोपवाटिका आपल्याला अनुदान मिळते. परंतु या अनुदानाची एकच अट असेल की तुम्हाला वर्षभराचे कमीत कमी 25,000 रोपे हे वर्षाला तुम्हाला करावी लागतील. तर या अनुदानाचा जर शेतकऱ्यांनी जर लाभ घेतला तर रोपवाटिके ते चांगल्या प्रकारे उभारू शकतात. नक्कीच. पण रोपवाटिकेची जागा आणि त्याची पूर्वतयारी ही शेतकऱ्यांनी कशी केली पाहिजे? आता तुम्हाला रोपवाटिका उभारायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जागेची निवड करणे हे अत्यंत गरजेचं आहे. रोपवाटिकेसाठी तुम्ही कोणतीही जागा निवडू शकता, परंतु तिथे पाण्याची उपलब्धता आहे का, म्हणजे पाणीची उपलब्धता असली पाहिजे. दुसरं, रोपवाटिका उभारताना तिथे पाण्याचा निचरा झालेली जमीन असावी, म्हणजे थोडं उंच असणारी किंवा उंच आणि सपाट असलेली जमीन तुम्ही निवडू शकता. पाण्याची उपलब्धता सांगितल्याप्रमाणे.
नंतर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, तर नंतर वाहतूक म्हणजे जर रोड जर एखादं शेत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रोपवाटिका केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे हे करू शकतात. नंतर जसे म्हटलं मी की तुम्हाला लेबर म्हणजे कुशल लेबरची पण आवश्यकता राहील. पाण्याची उपलब्धता सांगितलं मी की नंतर कुशल लेबरची आवश्यकता आहे. नंतर त्या जागेमध्ये आपण गादी वाफे कुठे करायचे हे आपल्याला ठरवून ठेवावं लागेल की गादी वाफे कुठे केली पाहिजे. नंतर रोपवाटिकेमध्ये जे आपण जमीन आहे ते निर्जंतुकीकरण केलेली असावी, म्हणजे काळ्या प्लास्टिक पॉलिथिनने त्याला निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. कारण की त्याच्या जे गादी वाफ्यावर आपण कलमेवर रोपे करतो त्याच्या मातीशी संपर्क येऊन जीवाणू आणि रोगांचा त्याच्यामध्ये संपर्क येऊन तुमच्या उत्पादनात घट होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही कोकोपीटचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये उत्पन्न वाढू शकते. आता जसं मी म्हटलं की रोपवाटिका उभारताना वेगवेगळ्या मातीचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये कोकोपीट झालं, वाळूची माती झालं, शेणखत झालं, गांडूळ खत झालं आणि ट्रायकोडर्माचा पण आपण वापर करू शकतो. या माध्यमाचा वापर केल्यामुळे जो रोपांचा मातीशी संपर्क कमी येऊन जो मर रोगाचा प्रादुर्भाव वगैरे कलमांना होतो तो कमी होऊन चांगल्या प्रकारचे रोपेही मिळू शकतात. नक्कीच. पण मग रोपवाटिकेचं योग्य व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? आता सर्वप्रथम आता तुम्हाला हे करायचे आहे, रोपवाटिका उभारणी करायची आहे तर की ज्या ठिकाणी ज्या फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात होती म्हणजे आपल्याला सर्वप्रथम याचा विचार करावा लागेल की त्या ठिकाणी कोणत्या फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जाते. हा विचार करूनच अशा रोपवाटिकेची आपण उभारणी करावी. अशी जर उभारणी केली तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. नाहीतर आपल्याला माहीत नाही की कोणत्या फळझाडाची लागवड आहे आणि आपण ते रोपं जर आपल्या रोपवाटिकेत तयार केले तर आपल्या रोपाची विक्री होणार नाही आणि त्याचे नुकसान होणार, मग ते व्यवसाय तुम्हाला परवडणार नाही. त्यामुळे ज्या भागामध्ये जे फळपीक घेतात तुम्ही त्याच कलम किंवा रोपे रोपवाटिकेत जर केले तर ती तुम्हाला नफ्यामध्ये जाईल. आता एक्झाम्पल कोकणामध्ये जर आंब्याचे. मॅडम याचं उदाहरण आपण नक्कीच ऐकूया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम तुम्ही योग्य व्यवस्थापन कसं करायचं याचं उदाहरण देणार होत्या, ते आम्हाला द्या. हो, आता मी उदाहरण म्हणजे कोकणामध्ये जसं काजू येतो, आंबा येतो, बरोबर आहे. तर मग आपण काजू, आंबा, सुपारी असे पिके येतात तर आपण त्याचे रोपे आणि कलमे आपल्या नर्सरीत जर केले तर त्याला शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. अच्छा, पण मग रोपवाटिकेत कीड पण लागू शकते, तर मग किडीचं नियंत्रण कसं करायचं? रोपवाटिकेत रोपे आणि कलमे तुम्हाला रोपवाटिकेची उभारणी करायची आहे तर त्यासाठी चांगल्या शेड नेट व ग्रीन हाऊस उभारणी करायची आणि त्यानंतर चांगल्या मीडिया वापरायचा. काळ्या पॉलिथिन पिशवीचा वापर करून त्याच्यावर बियाणे तयार करायचे. रोपवाटिकेमध्ये बियाण्याची उगवणक्षमता चांगली असते कारण की रोपवाटिकेमध्ये जे वातावरण असते हे नियंत्रित असल्यामुळे रोपाची जोपासना चांगली होते आणि गादी वाफ्यावर कलमाची व रोपाची उगवण आपण करत असतो, परंतु त्याचा संपर्क मातीशी आल्यामुळे जीवाणू आणि रोग त्याच्यामध्ये येतात आणि उत्पन्नामध्ये घट होते. त्यामुळे आपण या मातीच्या ऐवजी कोकोपीट झालं, रेती, गांडूळ खत याचा वापर जर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रोपं व कलमे निर्मिती करू शकतो. अच्छा, पण मग रोपवाटिकेचा मागणीनुसार जर पुरवठा करायचा असेल तर तो कसा करता? आता बघा की रोपांची जशी आता रोपवाटिकेत रोपे तयार होतात, नंतर ते शेतकऱ्यांपर्यंत कसे व्यवस्थित पोहोचतील याची पण आपण व्यवस्था केली पाहिजे. कारण आपण बघतो की रोपे किंवा कलमे विकत घेतल्यानंतर वाहतुकीमध्ये बऱ्याच रोपांची आणि कलमांची मर होऊन जाते. त्यामुळे ती आपण दक्षता घेतली पाहिजे. दुसरी, ती विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे. ते म्हणजे रोपांची लागवड कशी करायची, खतांचे नियोजन कसे करायचे, पाण्याचे नियोजन कसे करायचे, या सगळ्या बाबी जर साध्य झाला तर शेतकऱ्यांना चांगलेच नफा मिळेल आणि रोपवाटिका व्यवसायाला पुढे चालना मिळू शकते जर आपण अशा प्रकारे नियोजन पुरवठा जर केला तर. नक्कीच. पण मग रोपवाटिकेत रोपांचे
जोपासना करणं पण फार महत्त्वाचं आहे. हो ना. तर ते कसं काय करायचं? आता बघा की रोपवाटिकेमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते, त्यामुळे रोपे चांगले राहतात. दुसरं म्हणजे शेड नेट आणि ग्रीन नेट असते, त्यामुळे जे सूर्याची पासून नियंत्रण पण करता येते आणि सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे वायू नियंत्रित असतात, त्यामुळे रोपांची जे संगोपन आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा प्रकारे जर आपण जोपासना केली म्हणजे पाण्याची उपलब्धता, खतावर वेळोवेळी हे करणे, जर कीड रोग जर आले तर लगेचच 15 दिवसाच्या अंतराने बुरशीनाशक कीटकनाशक फवारणी करणे. नंतर खत द्यायचं असेल तर NPK 20-20-20 असे 15 दिवसांना जर खताचे जर नियोजन केले तर रोपांची चांगली निर्मिती आपण करू शकतो. मॅडम, रोपवाटिका सुरू करताना काय काळजी घ्यावी, दर्जेदार रोप कशी निवडावी आणि आर्थिक उत्पन्न कसं निर्माण करावं, या सगळ्याची माहिती तुम्ही दिली. तुमचे नागपूर दूरदर्शनतर्फे खूप खूप आभार.